बुलढाणा जिल्ह्यातील विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगावच्या संत श्री गजानन महाराजांची 113वी पुण्यतिथी आहे। या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक शेगाव येथे दाखल झालेले आहेत। भाविकांनी शेगाव येथे महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे। विदर्भ पंढरी म्हणून गणल्या जाणारी संत नगरी आज भाविकांच्या सानिध्यामध्ये दुमदुमली आहे। आज गजानन महाराजांचा 113वा पुण्यतिथी उत्सव येथे साजरा होत आहे। मंदिरामध्ये दर्शनाकरता जात असताना जवळजवळ समाधी दर्शनाकरता 1 तास 30 मिनिटे इतका वेळ लागून राहिला आणि श्रीमुख दर्शनाकरता 10 मिनिटांचा वेळ लागून राहिलेला आहे। भाविकांची अलोट गर्दी येथे दिसून येत आहे। प्रत्येक भावी महाराजांच्या चरणी आपलं मस्तक ठेवून आपली मनोकामना पूर्ण करण्याकरता कटिबद्ध होऊन राहिलेला आहे। गजानन महाराजांनी 8 सप्टेंबर 1910 रोजी ऋषी पंचमीच्या दिवशी समाधी घेतली होती। त्यामुळे हा दिवस श्री संत गजानन महाराजांचा पुण्यतिथी उत्सव म्हणून साजरा केला जातो। सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आणि विशेषतः ग्रामीण भागातून हजारो भजनी दिंड्या सुद्धा सहभागी झाल्या आहेत। शेगावात शेकडोंच्या संख्येने दिंड्या दाखल झाल्या असून पुण्यतिथी उत्सवानिमित्त श्रींची पालखी, अश्व, रथ, मेना दिंडी आदी वैभवांसह संपूर्ण गावात नगर परिक्रमा करणार आहे। यावेळी टाळ मृदुंगांच्या निनादात, हरिनामाच्या गजराने शहरातील वातावरण अगदी भक्तिमय होऊन जाते। श्री संत गजानन महाराज संस्थानतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या वर्षभरातील उत्सवांपैकी हा देखील एक मोठा उत्सव असतो। श्री संत गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सव निमित्त दुपारी श्रींच्या रजत मुखवट्याची नगर परिक्रमा पालखी निघणार आहे। उत्सवानिमित्त श्रींचे मंदिर परिसरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन व काही अप्रिय घटना घडू नये याची दक्षता म्हणून मंदिरात येण्या जाण्यासाठी एकेरी मार्ग करण्यात आला आहे। त्यात श्रींचे समाधी दर्शन व्यवस्था, श्रीमुख दर्शन व्यवस्था, श्री महाप्रसाद, श्री महापारायण कक्ष मंडप इत्यादी व्यवस्था केली गेली आहे। श्री संस्थानचे सेवाधारी व्यवस्थापकीय विश्वस्त यांचे देखरेख व मार्गदर्शनामध्ये समस्त सेवाधारी आलेल्या भक्तांना सर्वतोपरी सुविधा पुरवित आहेत। भक्तांची दिवसेंदिवस वाढत असलेली गर्दी लक्षात घेऊन उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार श्री मंदिर परिसराचे पश्चिम भागावर श्री संस्थान द्वारा 12 मीटर रुंदीचा नवीन भव्य रस्ता विकसित करण्यात आला आहे। या रस्त्याने यापुढे सर्व उत्सव व विशेष प्रसंगी आणि वर्षभरात मंदिरामध्ये येणाऱ्या शेकडो दिंड्या, पालख्या तसेच शहरातील विविध शोभायात्रा आणि सर्व धर्मीय मंडळाची मिरवणूक, भाविक भक्तांची सुरक्षा व सुव्यवस्था लक्षात घेऊन प्रसंगी कोणतीही अनुचित व अप्रिय घटना घडू नये म्हणून गर्दीच्या नियोजनासाठी जिल्हा प्रशासनाचे विविध मार्गदर्शक सूचना व निर्देशानुसार खबरदारीच्या उपाययोजना म्हणून लहुजी वस्ताद चौक मधून नव्याने केलेल्या या 12 मीटर रस्त्यावरील श्री मंदिर परिसराचे पश्चिम दारातून आत येथील व सर्व देवी देवतांचे, संत महंतांचे ब्रह्मरुंद द्वारा पूजन करून संबंधितांचा सत्कार तसेच सहभागी भाविकांना चहा पाणी व इतर सोपस्कार पार पाडून या दिंड्या, पालख्या, शोभायात्रा व मिरवणुकी श्री मंदिर परिसराच्या दक्षिण द्वारातून पुढे मार्गस्थ होतील। यासाठी श्री संस्थानच्या नियोजनात सर्वांनी सहकार्य करून सहयोग प्रदान करावा असे आवाहन श्री गजानन महाराज संस्थानचे सेवाधारी विश्वस्त मंडळी व समस्त सेवाधारी यांनी केले आहे। मुख्य म्हणजे आज विविध कार्यक्रम पार पडल्यानंतर 21 सप्टेंबर गुरुवार रोजी हरिभक्त परायण श्रीधर बुवा आवारे यांचे सकाळी 6 ते 7 या दरम्यान काल्याचे कीर्तन व नंतर दहीहंडी गोपालकाला होईल व या उत्सवाचा समारोप होईल। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव।